ओके, आपण थर्ड चॅप्टर सुरू केला होता आणि त्यामधला कोणता पॉइंट सुरू केला होता? सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स यामध्ये आपण कॅलेक्स, करोला, अँग्रोसियम, गायनोसियम यांची इन्फॉर्मेशन बघितली होती. त्यांचे मेंबर्स बघितले होते कोणते आहेत ते. त्या मेंबर्सला काय म्हणतात? अँग्रोसियम इज अ मेल वोरल्स, आपल्याला माहिती आहे, ते कालच सांगितलं मी. अँड इट्स अ मेंबर इज कॉल्ड सेमन्स. गायनोसियम हे फिमेल ओरल आहे आणि त्यांचे जे मेंबर्स असतात तर त्या मेंबर्सला काय म्हणतात? कार्पेल्स असं म्हटलं जातं. ओके, हे आपण पाहिलं होतं. कार्पेल म्हणजे स्त्रीकेशर. मग हे जे काही मेंबर्स ऑफ गायनोसियम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कार्पेल्स असं म्हणतो, स्त्रीकेशर असं म्हणतो, हे आपल्याला तर माहितीये. बट these मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड. हे कसे असतात रे? असू शकतात. कसे असू शकतात? हे जे कार्पेल असतात तर हे कधी कसे असू शकतात? सेपरेट आपल्याला दिसू शकतात किंवा कधी कसे युनायटेड. सेपरेट म्हणजे काय? वेगवेगळे स्वतंत्रपणे दिसू शकतात. तर कधी युनायटेड म्हणजे संयुक्त अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत असतात. काय दिसून येतात? कार्पेल्स. देन पहा, ओहरी इज प्रेझेंट ऍट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. आता या स्त्रीकेशर जे असतात तर त्या स्त्रीकेशराच्या सगळ्यात खालच्या भागाला, बेसला, बेस म्हणजे काय? जो पाया असतो, भाग, खालचा भाग, तर त्या खालच्या भागामध्ये काय प्रेझेंट असतात रे? इच कार्पेल. काय प्रेझेंट असतात? ओहरीज. ओहरी म्हणजे काय? अंडाशय उपस्थित असतात. आपण जर पहा अशा प्रकारचं काय घेतलं, त्या ठिकाणी फिगर काढू आपण जरा. ठीक आहे, अशा प्रकारची काय घेतली आपण? कार्पेल घेतली स्त्रीकेशराची. तर या बेसलला, बेसल म्हणजे जो खालचा भाग आहे, तर या बेसल एंडला आपल्याला काय दिसून येतात रे? ओहरीज. ओहरीज म्हणजे काय? अंडाशय दिसून येतात. अशा प्रकारचे काय दिसून येतात आपल्याला? ओहरीज दिसून येत असतात. ओहरीज. या काय आहेत रे? ओहरी आहे, अंडाशय आहे. आणि हे कुठे दिसून येतं? पुन्हा पुन्हा मी सांगतेय, बेसल एंड ऑफ इच कार्पेल. प्रत्येक जे कार्पेल असतं, स्त्रीकेशर असतं, तर त्या स्त्रीकेशराच्या बेसल, मुळाशी आपल्याला एक अंडाशय दिसून येतं किंवा अंडाशय असतं. देन पहा, अ हॉलो स्टाईल कम अप फ्रॉम द ओहरी. आता ही जी काही स्टाईल आहे याला आपल्याला काय म्हणायचंय? स्टाईल असं म्हटलं जातं. ही आहे आपली ओहरी आणि ही हॉलो दिसते की नाही तुम्हाला? हॉलो म्हणजे पोकळ. पोकळ जो भाग ओहरीकडे आपल्याला जाताना दिसतोय त्याला आपल्याला काय म्हणायचंय? स्टाईल. काय म्हणायचंय? स्टाईल म्हणजे का? स्टाईल म्हणजे काय? कुक्षी. कुक्षी असं म्हटलं जातं. स्टाईल कशामध्ये? हॉलो स्टाईल कम अप फ्रॉम द ओहरी म्हणजे अंडाशयातून वरच्या दिशेने एक पोपळ कुक्षिवृंत निघालेला आपल्याला दिसून येतं. हे काय आहे? एक कुक्षिवृंत आहे आणि हे आपल्याला वरच्या बाजूने पोकळ अशा अवस्थेमध्ये निघालेलं दिसून येत असतं. देन स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट द टीप ऑफ अ स्टाईल. स्टिग्मा प्रेझेंट असतात. कशाच्या वरती? जी काही कुक्षिवृंत आहेत तर या कुक्षिवृंताच्या
जे काही वरचा भाग आहे या ठिकाणी त्यावेळी यांना काय म्हटलं जातं, स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे काय, कुक्षी. या कुक्षी ग्रंथावरती काय प्रेझेंट असतात, टीप वरती, टीप म्हणजे टोकावरती काय प्रेझेंट असतात, स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे कुक्षी असते. कुक्षी ग्रंथावरती काय उपस्थित असते, कुक्षी असते. म्हणजेच आपण काय म्हणतो, स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट द टीप ऑफ अ स्टाईल. देन ओहरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स. आता या ओहरीमध्ये तुम्हाला दिसून येत असेल, या ओहरीमध्ये ही ओहरी आहे तर यामध्ये आपल्याला एक किंवा एक पेक्षा जास्त काय दिसून येत आहेत रे, ओव्हल्स दिसून येत असतात. म्हणजे अंडाशयात एक किंवा अनेक आपल्याला बीजांडे दिसून येतात. ओव्हल म्हणजे काय, बीजांडे असतात. ओके. देन एम्ब्रियो सॅक इज अ फॉर्म इन इच ओव्हल बाय अ मिओसिस. प्रत्येक बीजांडामध्ये हे जे काही ओव्हल्स आहेत तर या प्रत्येक बीजांडामध्ये काय असतात रे, एम्ब्रियो सॅक असतात. एम्ब्रियो सॅक प्रेझेंट असतात. आणि हे एम्ब्रियो सॅक्स कशाने तयार केले जातात, मिओसिस. बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस एम्ब्रियो सॅक इज अ फॉर्म इन इच ओव्हल. प्रत्येक ओव्हल मध्ये, या प्रत्येक बीजांडामध्ये काय तयार होतात, एम्ब्रियो सॅक्स तयार होतात. कशाद्वारे, मिओसिस द्वारे तयार होत असतात. देन इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एक सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्ली. हे जे काही आता प्रत्येक जे अंडाशय घेतलं आपण, बीजांड घेतलं फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण अशा प्रकारचं हे इथूनच तोडून घेऊ आपण. हे असं जे आहे इथून तोडून घेऊ आणि हे तुम्हाला बीजांड दाखवते, तुम्हाला हे मी ओव्हल्स दाखवते. ठीक आहे. आता क्लिअर कट काढता येतंय की नाही, ठीक आहे. अशा प्रकारे आहे पहा. आणि हे एकच ओव्हल्स आहे ना. आता यामध्ये पहा, यामध्ये याच्या आपण ब्ल्यू कलर मध्ये करू तर या दोन ज्या आहेत या काय आहेत रे, पोलार न्यूक्लियस. काय थे, पोलार न्यूक्लियस. यामधलं एक, आता ही एक सेल आहे, ही काय, एक सेल. ओके. याच्यामधलं एक आणि याच्यामधलं एक, हे काय आहेत, मेल गॅमेट आहेत. मेल गॅमेट, मेल गॅमेट असतात. आता इथं आपण बघू, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला, इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एक सेल्स. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये, हा जो काही भ्रूणकोश तुम्हाला दिसून येतोय एक्सेल, तर या भ्रूणकोशामध्ये आतमधल्या भागामध्ये आपल्याला काय दिसून येतात, हॅप्लॉइड एक सेल म्हणजे एक गुणी अंडपेशी. ही जी काही अंडपेशी आहे, हॅप्लॉइड एक सेल दिसून येते आपल्याला प्रत्येक ओव्हल्स मध्ये. या प्रत्येक ओव्हल्स मध्ये ही एक सेल असणारे, अशा प्रकारचे हॅप्लॉइड काय असणारे, एक सेल असते. अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्ली, आणि दोन आपल्याला काय हॅप्लॉइड एक गुणी काय दिसून येतात, ध्रुवीय केंद्रके. दोन एक गुणी ध्रुवीय केंद्रके दिसून येत असतात. हॅप्लॉइड म्हणजे हा एकच आहे, पण याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस किती दिसून येत आहेत, दोन दिसून येत आहेत. त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्ली. एकच आहे, हे कसं आहे, एक गुणीच आहे, पण याच्यामध्ये केंद्र किती आहे, तर दोन आहेत. त्यामुळे यांना काय म्हटलेलं आहे, 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्ली आर प्रेझेंट इन अ ओव्हल्स. आलं इथपर्यंत लक्षात,
आलंय का हो. सगळ्यांच्या? ओके. देन पहा, पोलन ग्रेन फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. आता हे काय होतात, पोलन ग्रेन्स जे असतात, परागकण जे आहेत, तर हे परागकण फ्रॉम अँथर वरून परागकण जे असतात, तर परागकोशातील परागकण स्त्रीकेशराच्या कशावरती, कुक्षीवरती येऊन पडतात. अँथर माहितीये कुठे गणे? अँथर या ठिकाणी आहे अँथर, अँड्रोसियम. ओके. तर या परागकोशावरती जे काही परागकण असतात, पोलन ग्रेन्स असतात, तर हे पोलन ग्रेन्स कशावरती येऊन पडतात? या स्टिग्मावरती येऊन पडतात. कशावरती येऊन पडतात? स्टिग्मावरती येऊन पडतात. पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ट्रान्सफर इंटू अ स्टिग्मा. आता इथं आपण दाखवू पोलन ग्रेन्स आलेले कशावरती? स्टिग्मावरती. अशा प्रकारचे हे पोलन ग्रेन्स कशावरती येऊन पडले? ट्रान्सफर इंटू स्टिग्मा. स्टिग्मावरती येऊन पडले. दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. याला आपल्याला काय म्हणायचंय? परागीभवन किंवा परागन असं म्हटलं जातं. फक्त अँथर वरून पोलन ग्रेन्स कशावरती ट्रान्सफर होणं? स्टिग्मावरती ट्रान्सफर होणं. याला आपल्याला काय म्हणायचं आहे? पॉलिनेशन असं म्हटलं जातं, परागीभवन असं म्हटलं जातं. Then pollination occurs with the help of abiotic agents like wind, water and biotic agents like insect and other animals. आपल्याला माहितीये हे पॉलिनेशन जे आहे, तर हे पॉलिनेशन कशामार्फत घडून येऊ शकतं? जे बायोटिक फॅक्टर्स आहेत. मग अबायोटिक एजंट कोणते आहेत? बायोटिक म्हणा किंवा अबायोटिक. अबायोटिक पण आहेत आणि बायोटिक पण आहेत. अबायोटिक एजंट कोणते आहेत? वाइंड आहे, वॉटर आहे, म्हणजे पाण्यामार्फत जातात असे पोलन ग्रेन्स. पाण्यामार्फत गेल्यावरती पाण्याच्या कडेला जर एखादं झाड वगैरे असेल, तर त्यांच्या फुलांवरती जाऊन तिथे ते परागकण काय होतात? रुजतात. किंवा वाईन मार्फत, वाऱ्यामार्फत ते वाहत जातात आणि एखाद्या फुलांवरती जाऊन त्या ठिकाणी काय होतात? हे परागकण रुजली जातात. किंवा जे बायोटिक एजंट्स आहेत, लाईक इन्सेक्ट्स असतात किंवा अदर अॅनिमल, कीटक असतात, जे की ह्या फुलांवरती जातात, परत दुसऱ्या फुलावरती जाऊन बसतात. मग त्यांच्या पायाला हे पोलन ग्रेन्स लागून ते काय होतात? दुसऱ्या फुलांवरती जे काही स्टिग्मा असतात त्यावरती जाऊन चिकटतात आणि तिथं पॉलिनेशन घडून येतं, परागीभवन घडून येतं. म्हणजे हे पॉलिनेशन जे आहे हे बायोटिक आणि अबायोटिक एजंटद्वारे सुद्धा काय होतं? घडून येताना आपल्याला दिसून येतं. Then stigma becomes sticky during a pollination. Pollens germinate when they fall up such a sticky stigma. जेव्हा पहा हे जे काही पोलन ग्रेन्स असतात, ते काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. हे पोलन ग्रेन्स जेव्हा अँथर वरून ट्रान्सफर होऊन स्टिग्मावरती येऊन बनतात, त्यावेळेला हा स्टिग्मा कसा होतो? स्टिकी बनतो. स्टिकी म्हणजे काय? चिकट बनतो. म्हणजे जेव्हा यावरती हे पोलन ग्रेन्स येऊन पडते, तेव्हा ते वाऱ्याने म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या इन्सेक्ट्सने म्हणा, तो काय होऊ नये? निघून जाऊ नये. त्यामुळे हे स्टिग्मा कसे बनतात? स्टिकी बनतात. स्टिकी म्हणजे काय? चिकट बनतात ड्युरिंग अ पॉलिनेशन. म्हणजे जेव्हा परागीभवनाचा कालावधी येत असतो, तर त्या परागीभवनाच्या कालावधीमध्ये हे कुक्षी जे असतात, स्टिग्मा जे असतात, ह्या कशा बनतात? स्टिकी बनतात, चिकट बनतात. अँड देन पोलन जर्मिनेट. त्या ठिकाणी हे जे पोलन ग्रेन्स असतात, तर ते काय व्हायला सुरुवात होतात? तर जर्मिनेट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे हे परागकण त्या कुक्षीवरती पडल्यावरती अंकुरित व्हायला सुरुवात होत असते. अँड देन सच अ स्टिकी स्टिग्मा, हा जो काही स्टिकी स्टिग्मा आहे, चिकट असलेला स्टिग्मा आहे, हा या पोलन ग्रेन्सला काय करतो? जर्मिनेट करण्यास मदत करतो, म्हणजे अंकुरित करण्यात त्याला मदत करत असतो. देन अ लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. त्यानंतर जेव्हा
हा जो काही स्टिग्म पोलन ग्रेन आहे हा जर्मिनेट होतो, म्हणजे तो जेव्हा रुजतो तेव्हा यामधून एक काय तयार होते रे, काय तयार झालेले आहे या ठिकाणी लॉंग पोलन ट्यूब तयार होत असते. काय तयार होते, लॉंग पोलन ट्यूब अँड टू मेल गॅमेट. त्या पोलन ट्यूब मध्ये किती गॅमेट असतात, टू मेल गॅमेट आर फॉर्म. ओके, एक लॉंग पोलन ट्यूब तयार होते. अशा प्रकारची ही लॉंग पोलन ट्यूब, आणि या लॉंग पोलन ट्यूब मध्ये अशा प्रकारचे हे दोन काय तयार झालेली आहेत, दोन काय आहेत हे मेल गॅमेट. हे काय आहे, लॉंग पोलन ट्यूब. Long pollen tube and two male gametes are formed. Pollen grain, when pollen grain germinate, then long pollen tube and two male gametes are formed. Then the pollen tube carries male gamete. ही पोलन ट्यूब जी आहे तर ही या दोन मेल गॅमेटला काय करते, वाहून नेण्याचं काम करत असते. जे की कोणाकडून आलेले, त्या पोलन ग्रेन्स कडून आलेले आहेत, आणि या पोलन ग्रेन्स मधूनच ही पोलन ट्यूब तयार झालेली आहे. कुठपर्यंत तयार झालेली आहे, या ओव्हरीज पर्यंत तयार झालेली आहे. आणि या पोलन ट्यूब मार्फत टू मेल गॅमेट कुठे येणार आहेत, आता ओव्हरीज मध्ये येणार आहेत. मग पहा, आता यानंतर काय केलं जातं, पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट, देन पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाय स्टाईल. ही जी काही पोलन ट्यूब आहे तर ही स्टाईल मार्फत, ही जी स्टाईल आपल्याला दिसते तर या स्टाईल मधून ही पोलन ट्यूब कशापर्यंत जाऊन पोहोचते रे, एम्ब्रियो सॅक पर्यंत. जे भ्रूणकोश आहे तर या भ्रूणकोशापर्यंत येऊन पोहोचताना आपल्याला दिसून येते. अँड देन tip of a pollen tube burst and two male gametes are released in a embryo sac. मग या ठिकाणी जो टिप ऑफ पोलन ग्रेन आहे तर या पोलन ग्रेनचा जो टिप म्हणजे टोक आहे तर त्यामध्ये तो काय होतो, ब्रस्ट होतो. ब्रस्ट म्हणजे काय, फुटला जातो, आणि फुटल्याच्या नंतर त्यामधून जे टू मेल गॅमेट्स आहेत तर हे मेल गॅमेट कुठे येऊन पोहोचतात, या एम्ब्रियो सॅक पर्यंत येऊन पोहोचली जात असतात. अँड देन वन मेल गॅमेट युनिट्स विथ एक सेल टू फॉर्म अ झायगोट. मग यामधला जेव्हा हे मेल गॅमेट तयार होतात, या एम्ब्रियो सॅक पर्यंत येऊन पोहोचतात, तेव्हा या एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर केल्याच्या नंतर, हे एम्ब्रियो सॅक आहे तर या एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी काय झालेले, हे टू मेल गॅमेट एंटर झाले. ठीक आहे, मग या एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर केल्याच्या नंतर वन मेल गॅमेट जो आहे हा एक सेल बरोबर काय केलेलं आहे, त्यांनी संयोग केलेला आहे. आणि जायगोट आर फॉर्म, आणि काय तयार होतं या ठिकाणी, जायगोट तयार होतो. ओके, एक मेल गॅमेट कशाशी कॉम्बिनेशन करून घेतो, कशाशी संयोग करतो, एक सेलशी, आणि काय तयार होतं, जायगोट आर फॉर्म. आलंय लक्षात, one male gamete unites with egg cell and zygote are formed, and this is the fertilization. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी जायगोट तयार होतो त्या ठिकाणाला आपल्याला काय म्हणायचंय, फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं, फलन असं म्हणतात. अँड देन सेकंड मेल गॅमेट, सेकंड मेल गॅमेट जो आहे युनायटेड विथ टू पोलार न्यूक्लियस. सेकंड मेल गॅमेट जो आहे हा दुसरा मेल गॅमेट हा टू पोलार न्यूक्लियस, हे जे काही टू पोलार न्यूक्लियस आहेत यांच्याशी संयोग पावतो, अँड एंडोस्पर्म इज अ फॉर्म, आणि काय तयार करतात, भ्रूणकोश तयार होतो. या ठिकाणी काय तयार होतो, भ्रूणकोश तयार होतो. हा पोलार न्यूक्लिय बरोबर जेव्हा मेल गॅमेट युनायटेड होत असतो तेव्हा त्यानंतर काय तयार होतो, एंडोस्पर्म इज अ फॉर्म. लक्षात ठेवायचे काय तयार झालेले, पहिला मेल गॅमेट जेव्हा एक सेल बरोबर युनायटेड होतो तेव्हा काय तयार होतं रे, जायगोट तयार होतो. काय तयार होतो, जायगोट इज फॉर्म. आणि सेकंड मेल गॅमेट जेव्हा पोलार न्यूक्लियस बरोबर काय करतो,
युनायटेड होतो तेव्हा काय तयार होतो, एंडोस्पर्म तयार होतो. काय तयार होतं, एंडोस्पर्म. एंडोस्पर्म म्हणजे भ्रूण कोश तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. देन भ्रूणकोंब म्हणायचे, पहा भ्रूणकोंब. देन ऍज टू न्यूक्ली पार्टिसिपेट इन धिस प्रोसेस. जेव्हा या प्रक्रियेमध्ये दोन पुयुग्मक भाग घेत असतात तेव्हा धिस इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणायचे, द्विफलन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये जर काय केले, दोन पुयुग्मक भाग घेत असतील म्हणजे टू न्यूक्ली, या ठिकाणी दोन न्यूक्लियसने भाग घेतलाय की नाही, तर जेव्हा टू न्यूक्लियस काय करतात, पार्टिसिपेट करत असतात या प्रोसेसमध्ये, तेव्हा त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचे, डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं, म्हणजे द्विफलन असं म्हणतात. आलंय लक्षात? हे होतं तुमचं डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मधलं हे डबल फर्टिलायझेशन आहे. इथपर्यंत लक्षात आलं का? हो हो हो. सगळ्यांच्या ओके. पहा या ठिकाणी नंतर काय होतं मग, आता हे सगळं तर मेल गॅमेट वगैरे आले, कशामध्ये, एम्ब्रियो सॅक्स मध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी जायगोटही तयार केला, त्यानंतर एंडोस्पर्मही तयार केलं, त्याला आपण डबल फर्टिलायझेशनही म्हटलं. देन ओव्ह्यूल डेव्हलप इनटू अ सीड्स. ते जे ओव्ह्यूल्स असतात, हे जे बीजांड आहेत, हे काय होतात रे, डेव्हलप होतात, विकास होतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, सीड्स मध्ये होतं, बियांमध्ये होतं. अँड ओव्हरी इनटू फ्रुट्स आफ्टर फर्टिलायझेशन. आणि ही जी ओव्हरी आहे, तर या ओव्हरीचं, हे जे काही ओव्हरी आहे म्हणजे याचं कशामध्ये होतं, हे जे काही ओव्ह्यूल्स आहेत म्हणजे बीजांडे आहेत, याचं रूपांतर कशामध्ये होतं, इंटू सीड्स, बियांमध्ये होतं. आणि ही जी ओव्हरी आहे, तर या ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फ्रुट्स मध्ये, फळांमध्ये. तुम्ही फळं वगैरे खाता की नाही, मग त्या फळांमध्ये काय होतं, त्याचं रूपांतर होतं ओव्हरीचं. आणि ओव्ह्यूल्सचं आतमधले जे अंडे दिसतात, तर या बीजांडाचं रूपांतर कशामध्ये होतं, सीड्स मध्ये, बियांमध्ये. फळांमध्ये बिया निघतात की नाही, मग ते कशापासून निघत असतात, ओव्ह्यूल्स पासून, जेव्हा आफ्टर फर्टिलायझेशन, फलन झाल्याच्या नंतर. सीड्स फॉल्स अपॉन द ग्राउंड when fruits break up and then germinate into the soil under a favorable condition. आणि आपल्याला माहितीये, एखादं फळ जर पिकलं आणि ते आपण जर नाही तोडलं, तर ते काय होतं रे, कालांतराने काही दिवसांनी भ्रष्ट होतं, फुटलं जातं. आणि फुटल्याच्या नंतर त्यामधल्या बिया कुठे पडतात, सॉइल मध्ये, जमिनीवरती पडतात, ग्राउंड वरती पडतात. आणि फेवरेबल कंडिशन मध्ये जेव्हा त्याला अनुकूलित वातावरण मिळतं, म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस अनुकूलित वातावरण असतं त्या सीड्स जर्मिनेट व्हायला, कारण की पाऊसही असतो, त्यानंतर ऊनही भेटतं, आणि जास्त जास्त त्यावेळेस ऊनही नसतो, थोडस थंडावाही असतो. अशा फेवरेबल कंडिशन मध्ये हे सीड्स काय होतात, जर्मिनेट होतात, म्हणजे बीजांकुरित, अंकुरित व्हायला सुरुवात होत असते. And zygote develop at the cost of food store in endosperm of a seeds and through a new plantlet is a form. मग बीजातील जे काही भ्रूण कोश आहेत, तर त्या भ्रूण कोशाचा वापर करून युग्मकाची काय होते, वाढ होत असते. म्हणजे एंडोस्पर्म मध्ये हे जे काही याच्यापासून एंडोस्पर्म तयार झालेलं असतं, ते त्या एंडोस्पर्म बियाच्या आतमध्ये, तर त्या बियाच्या आतमध्ये काय केलेलं असतं रे, वरचा भाग तर कळत असतो बियाचं माहितीये, पण आतमध्ये काय असतात, फूड स्टोअर केलेलं असतं, म्हणजे अन्न साठवून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा ह्या भ्रूणाची आतमधले जे बियाच्या आतमध्ये जे भ्रूण असतं, एम्ब्रिओ असतो, जेव्हा त्याची वाढ व्हायला म्हणजे अंकुरित व्हायला सुरुवात होते, मग सुरुवातीला त्याला तर कुठून अन्न भेटल, बाहेरून तर भेटणार नाही. म्हणजे त्या बीच्या आतमध्ये ते स्टोअर केलेलं फूड असतं, तर ते फूड कशासाठी, ते प्लांटलेट म्हणजे एक नवीन रोप तयार होण्यासाठी त्या स्टोअर केलेल्या एंडोस्पर्म मध्ये स्टोअर केलेल्या फूडच्या द्वारे केलं जातं, म्हणजे अन्नाद्वारे हे प्लांटलेट
तयार होत असतात. अँड दिस इज कॉल्ड सीड जर्मिनेशन. याला आपल्याला काय म्हणायचंय, सीड जर्मिनेशन असं म्हटलं जातं, म्हणजे बीजांकुरण होणं असं म्हणतात. आलंय लक्षात? हो. आता या ठिकाणी आपण जे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आपण पॉइंट घेतला होता, तर तो या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. प्लांट मधलं आपण बघितलं, आता आपल्याला कशामधलं बघायचंय, ह्युमन बीइंग्स मधलं बघायचं आहे. कसं सेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं, मग ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कसं घडून येतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कसं घडून येतं, त्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, त्याचं फर्टिलायझेशन कसं घडून येतं, त्यानंतर डेव्हलपमेंट कशी घडून येते त्या फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर, हे आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे ना? हो. ओके.